हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज आम्ही आलो आहोत जिओ प्लाझा BKC. आज का आलो धनी? आज सॅमसंगचा फोल्ड 7चा आज लॉन्चिंग आहे. त्या लॉन्चिंगसाठी आम्हाला इन्व्हिटेशन आहे. आम्ही त्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आत्ता जस्ट आली. हे BKC एरिया तर सुपर्ब आहे, पण आता इथे एंट्री केली आणि खूप छान. आता तर ॲक्च्युली आपण निघूया आणि फोनची जी लॉन्चिंग आहे ते बघूया. काय फीचर्स आहेत, मे बी तेच सगळं सांगणार आहे ना. न्यू हा कोणता फोन आहे, फीचर्स, कलर आणि त्याचे स्पेसिफिकेशन आज रिव्हील करतील. ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. कोणता फोन? पण हा फोल्ड 7 आहे. सॅमसंगचा फोल्ड 7 आहे. ही सिरीज आता लॉन्च होते. असं म्हटलं तो का सर्वात स्लिम आणि एकदम हलका फोन बनवलाय. बघूया आता जाऊन कसं काय आहे ते. लिफ्ट कुठे आली? ओके, सेकंड. The door is closing. From the first super OLED displays for mobile to ranking best by TV to ProRay cameras that transform the way you capture the latest moments. Your evolving needs drive us to push beyond limits and reimagine what technology can do. And most importantly, what you can do with that technology. Last year, Samsung assured new mobile AI era with our first AI phone. Since then, AI has rapidly Thank you. Galaxy Z4 represents a monumental legal category. This is not just another phone. From components to what about the camera? Galaxy Z Fold 7 boasts a pro-grade wide camera with a smaller module that houses a larger sensor, allowing you to take 200 megapixel high-resolution shots. And the ultra-wide and telephoto lenses have been restructured to fit the device's slender frame. It's my first time camping. Which one's better? It's sunny now, but drizzling later, so the life jacket is perfect. Cool. What about hats? That bucket hat is much better for shade, and it goes with your jacket. Great. And for my hair? A matching hat would be adorable. What is the size of the cover screen of your Flip 7? 4.1 inches. Yes, that's correct. Okay, now the next question is, what is the size of the main screen of the Z Fold 7? 8.1. Okay, Tani. No. 8.2. No. You're very close. 8.2. Okay. So that's a huge upgrade. पण उत्तर दिलेला. What is the camera? How many? आपलं फोन लॉन्चिंगचा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते फोन दाखवले धनी? सॅमसंग फोल्ड 7 जो नवीन लॉन्च झाला आणि फ्लिप 7 आणि वॉच 8 सिरीजचं वॉच लॉन्च केलेलं आहे. या 3 गोष्टी आज लॉन्चिंग झालेल्या आहेत. पण मला वॉच आवडला. वॉच छान होता. म्हणजे त्यामध्ये ना पूर्ण असं
स्लिपिंगचं तुमचं जे काही आहे परफॉर्मन्स जे बोलता येईल ते कसं इम्प्रूव्ह करता येईल, स्लिपिंग कशी चांगल्या ते पद्धतीने. वॉच मध्ये आहे ना एक स्लीप फीचर चांगलं दिलंय. त्याच्यात माणसाचं क्वालिटी स्लीप कशी घेता कशी घेता येईल येईल. आणि स्लीप मध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या अडचणी येतात त्याला कसं इम्प्रुव्हमेंट करता येईल हा. यावर जास्त जोर दिलाय सॅमसंग. बरोबर. हा आणि त्याची प्राइस साधारण मला असं वाटते $649 आहे जो मुख्य वॉच आहे. एक लेडीज साठी होता ती हा. त्याची प्राइस होती $349. ओके. आणि सॅमसंग फोल्ड 7 ची जी प्राइस आहे ती $1,999. आणि फ्लिप जो फोन आहे त्याची प्राइस होती $1099. ओ माय गॉड, धनींच्या लक्षात आहे सगळ्यांची प्राइस बघा. नवीन प्रोसेसर दिलं त्यात स्नॅपड्रॅगन इलाइट 8 प्रोसेसर दिलंय त्याच्यात. आता सगळी माहिती नको आपल्याला, नंतर सांगतील. आणि प्रोग्राम आणि मुख्य म्हणजे त्याचा कॅमेरा खूप चांगला दिलाय. 200 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा. कॅमेरा चांगला दिलेला आहे आणि तिथे छोटस असं फंक्शनिंग झालेलं आहे. म्हणजे ते काही गिफ्ट वगैरे दिलेले आणि धनींनी एक राईट आन्सर दिलेला. हा पण नाही, कसं 2 थोडं राईट आन्सर दिले पण हो. ऍक्च्युअली ते त्या मॅडम माझ्याकडे लक्ष लक्ष नव्हतं. नव्हतं. ती दुसऱ्याकडे बघत होती आणि तिने दुसऱ्याला बोलवलं आणि त्यांनी आन्सर. शिट, आमचा प्राइस गेला होता. नेव्हर माइंड. प्रोसेसर बद्दलच विचारलेला जो मी आता सांगितलाय तो. आणि दुसरा प्रश्न कोणता होता? आता जाऊ दे, आठवत नाहीये. मी काय बोलते, आता तिथून आम्ही निघालो आहोत आणि इथे थोडासा नाश्ता त्यांनी अरेंज केलेला आहे, तर ते देतात आहे. आपण बघूया. आधी तर मला ना हे जो शॉप आहे ना तो एक्सप्लोर करण्याची इच्छा आहे, तर आपण हा जो बघूया. सॅमसंगचा शॉप आहे ना हा इंडियामध्ये फर्स्ट शॉप आहे सॅमसंगचा, जो स्वतः सॅमसंग कंपनीने स्वतः ओन केलेला शॉप आहे. तर आता आपण आधी तो बघूया. तर आपण आता सॅमसंग स्टोर मध्ये आलेलो आहोत. आपल्या जोडीला आहे आयुष. हा, तो आपल्याला थोडस एक्सप्लेन करणार आहे, दाखवणार आहे की कसं आहे ते. सो हाय आयुष. हेलो, वेलकम टू सैमसंग BKC। या तो आप जो टीवी देख रहे हैं अभी है इसका नाम है Q9900D। ओके, आपल्याला यांनी एक टीव्ही दाखवलेली आहे इथे. ये टीवी गेमिंग के लिए, स्पेशली गेमिंग के लिए बनाया है। ओके. नॉर्मली टीवी में 140 हर्ट्ज, 144 हर्ट्ज की 120 हर्ट्ज रहता है मैक्स। ये 240 हर्ट्ज का टीवी है। ओके. जब फ्रेम बदलता है 240 फ्रेम्स पर सेकंड। ओके, म्हणजे ही टीव्ही जी आहे इथे ही स्पेशली ये गेमिंग के लिए यूज गेमिंग के लिए, होता है. स्पेशली गेमिंग। अच्छा, और इसका प्राइस क्या है? इसका प्राइस है 10 लाख। आपण सुरुवातच 10 लाखापासून केलेली आहे. तर अजून पुढे काय काय आहे बघूया. तर और क्या है यहाँ पे स्पेशल? वाव. ए वाव, ही कशी कर्वी आहे. हा, नाइस. ये मॉनिटर भी स्पेशली गेमिंग के लिए, मतलब आप अगर इधर बैठोगे ओके. पहले वर्जन रहता है ना हाँ. कि आप मैं ऐसे देख रहा हूँ तो भी आप थोड़ा दिखते हो। ओके. तो ये परफेक्ट है क्योंकि मतलब लंबा है ना, हम्म. आपको और ये कर्व है इसलिए साइड पे भी पूरा दिखता है। ओके. आपको ज़्यादा नहीं दिखता। ओके, और ये इसका भी 240 हर्ट्ज का है। ओके, और इसका क्या प्राइस है? 1,66,000। ओके, ही तर 1,66,000 ची आहे. म्हणजे ठीक आहे. 10 लाखा पुढे काय आहे? पुढे या. व्हॉट इज दिस? ये फ्रिज, और ये फ्रिज को कहते हैं RF65। इसका मतलब फ्रेंच डिजाइन है। ओके. आपने कभी फ्रेंच विंडो देखा होगा तो 4 विंडो रहते हैं, राइट? ओके. की बड़ी विंडो रहते हैं। ओके. इसमें स्पेशल फीचर तो ये है ए वाव, कि ये नाइस पूरा फ्रिज फ्रिज है, हाँ. और इन दोनों में ये साइड फ्रिज से फ्रीजर भी बन सकता है। ओके. सॉरी, फ्रीजर से फ्रिज बन सकता है। ओके. ओके, मतलब 2 आपको इन जो 1 भी है. चाहिए, हाँ, 2 जो in 1 चाहिए है। तो फ्रीजर नीचे है. सिर्फ वो हाँ. एक साइड। लेकिन खरोखर छान आहे यार, मस्त. हाँ? क्या प्राइस है इसका? इट्स रिअली स्पेशियस. प्राइस कळलेली आहे. हा आहे 2 लॅक्सचा. ठीक आहे, छान आहे, पण मस्त आवडला मला. सिंपल आणि छान. वाव. हा, ये एसी हे आणि इवन त्या टीव्ही मध्ये मी दिसते सुद्धा. मी ब्लॉगिंग करते आहे इथे समोर टीव्ही कॅमेरा मध्ये उधर आहे. दिसते. ओके. फ्रिज के ऊपर है। ओके. कॅमेरा फ्रीजच्या वरती आहे आणि इथे मी दिसते. चला. एसी भी स्पेशल ओके. है। इसे कहते हैं विंड फ्री एसी। ओके. तो यूजुअली ऐसे मतलब ये खुलेगा, हवा बहुत जोर से आता है ना, हम्म. इसमें ये सब दिख रहा है। इसमें 23,000 वोल्ट्स है, ओके. और धीरे धीरे मतलब आप चालू करोगे वाव. हवा नहीं आएगा, तेजी से नहीं आएगा, धीरे धीरे ठंडा चिल्ड होगा. या हाँ, अच्छा है, मस्त है. अच्छा है, सही में नाइस.
चला आता आपण पुढे जाऊया, काय आहे अजून बघूया युनिक गोष्ट. कारण की इथे सॅमसंगच्या या स्टोर मध्ये मी ऐकलंय खूप एक्सपेन्सिव्ह टीव्ही आहे, तर तीही मला बघायची आहे. आप मुझे बोलो प्रिंटर कौन सा है और टीवी कौन सा है. अच्छा, यांनी आता एक प्रश्न विचारलाय की हे जे आहेत ना यामध्ये टीव्ही आणि पेंटिंग या दोघी गोष्टी आहेत तर आपल्याला शोधायचंय. पण सगळं ते पेंटिंगच दिसते मला, यामध्ये टीव्ही दिसत नाहीये. इसमें टीव्ही भी है. ये 5 में से 5 में से टीवी है ओके और 2 प्रिंटर. ओके. आप मुझे बताओ कौन सा. ओ माय गॉड, खरोखर म्हणजे सचिन वो टीवी है. टीव्ही आहे हा पेंटर. आणि पेंटिंग आहे. तर म्हणजे आपण टच केल्यावर कळतं की ही पेंटिंग आहे आणि ही टीव्ही आहे म्हणून. वो भी टीवी है. ओके. टीवी है वो पेंटर. खरोखर गेस नाही करू शकणार. टीव्ही आहे, टीव्ही आहे. स्पीकर है और आपको जो भी पिक्चर लगाना चाहते हो उसमें लगा सकते हो. नाईस. खरोखर खूप छान अशा युनिक गोष्टी आहेत ना इथे जे बघण्यासारखे आहेत. वाव. पण आय रिअली लाइक इट. ये बहुत अच्छा है, समथिंग डिफरेंट. मैं आपको एक एक्सक्लूसिव सैमसंग प्रोडक्ट दिखाता हूँ जो आपको सिर्फ स्टोर में मिल रहा है. ओके. वो साइड. अच्छा, त्यांच्याकडे एक एक्सक्लुझिव्ह सॅमसंग प्रोडक्ट आहे ते दाखवतात, ते आपण बघूया काय आहे ते. वा. जैसे भी काम करता है. अच्छा, म्हणजे ओले कपडे यामध्ये ठेवले ना की ते ड्राय होतात. असं आहे. वा. म्हणजे हा. हे बघा, म्हणजे हे ड्रायरचं काम करतं. नाईस. ये सैनिटाइज भी कर रहा है. ओके. अच्छा स्मेल आएगा कपड़े से. सब कुछ कर रहा है. आता या स्टोर मधली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह वस्तू मी तुम्हाला दाखवते आहे, कारण की त्याची प्राइस ऐकून मी अशी थक्क झालेली आहे. तर ती आहे ही मायक्रो LED, ज्याला आपण टीव्हीच म्हणतो. ती मायक्रो LED. क्या प्राइस आहे? इसका प्राइस है 1.6 करोड़. 1 करोड़ 60 लाख. हा, ऐकलं तुम्ही? 1.6 करोड म्हणजे 1 करोड 60 लाख. कितना? 60 लाख. 60 लाख. 1 करोड 60 लाखाची टीव्ही आहे. वाव. Amazing. ये टच स्क्रीन नहीं. है नहीं? ये रिमोट वगैरह कैसे होता ये है? 92 पैनल्स. रिमोट अभी है नहीं लेकिन यूजली आईपैड से भी चलता है. ओ माय गॉड, टीव्ही बघा. मला तर प्राइस ऐकूनच असे थक्क झाली आहे मी. 1 करोड 60 लाख. काय हिरो हिरोईन असे डायरेक्ट बाहेर येणार आहेत का त्यामधून? वाव. पण खरोखर खूप छान वस्तू येतं इथे. म्हणजे फ्रीजमध्ये व्हरायटी आहे, प्लस ते ड्रायर मला खूप आवडलं, जे वॉर्डरोब सारखं आहे ते खूप छान आहे. आणि मोबाईल्स वगैरे तर आहेतच आहे, पण सॅमसंगच्या या स्टोअरमध्ये मस्त वस्तू आहेत, खूप छान. आता आपण थोडं नाश्ता करून घेऊया, बघूया कसं काय टेस्ट आहे ते. खायचं का खाऊन घेऊया. चला आपण बाहेर बसू, आरामात खाऊया. हे बघा, मॉल दाखवते. एक छान आहे. What is this? हा. छान छान. वा, केकचं शॉप आहे आणि किती सुंदर आहे. वाव.
पण आता वेळ झालेला आहे आपल्या जेवणाचा. तर आम्हाला निघायचंय, ऑलरेडी उशीर झालाय आणि त्यातूनही माझ्या मोबाईलची बॅटरी ही ऑलमोस्ट संपायला आली आहे. हा ना, हा. म्हणजे इथे ना खूप चांगले आणि चांगले नाही, इथे एक्सक्लुसिव्ह ब्रँड्स आहेत बरोबर जे सामान्य माणूस अफोर्ड नाही करू शकत, असे मोठे मोठे ब्रँड्स ब्रँड्स आहेत. आहेत तिथे. नाही तर मी पडायची आपल्या शूटिंगच्या चक्करमध्ये. खरोखर एक्सक्लुझिव्ह आहे. आणि इथे आपण काय बघितलं, लुईस व्हिटॉनचं बघितलंय ना त्याने, वर्षाची वर्साचे. ओके, वर्साचे सुद्धा आहे. सगळे ब्रँड्स काय बोलले तुम्ही? इंटरनॅशनल ब्रँड सर्व इथे आहेत. ओके. म्हणूनच गर्दी कमी आहे. आणि इथे कसं सिलेक्टिव्ह कॅटेगरी ऑफ पब्लिक अफोर्ड करू शकते, त्यामुळे इथे रश नाही आहे. आणि बघा हे लुईस व्हिटॉनचं आहे, बॅलेन्सियागा, जिमी चू. ही लुईस व्हिटॉनची बाईक दा. हो, लुईस व्हिटॉनची बाईक बघा. बाईक नाही, ऍक्च्युली त्या बनवलेलं तसं बॉक्स आहेत ना. हा. ऍक्च्युली पण त्यात सगळं लुईस व्हिटॉनचे सगळं शूज, कपडे आणि कॅप वगैरे सर्व लुईस व्हिटॉन आहे. वेअर केले. ऍक्च्युली हे बंद झालंय आता, पण चालू असतं ना तर मी नक्की आत गेली असती आणि तुम्हाला हे दाखवलं असतं, आपण थोडंसं एक्सप्लोर केलं असतं. पण आता सध्या सगळे शॉप ऑलमोस्ट बंद झालेली आहेत. हा, बर्बरी. ओके. छान आहे, खूप मोठा मॉल आहे आणि खूप सुंदर आहे. हा, सुंदर आहे मॉल. वाव. शॉप केवढं मोठं आहे, हो तिकडे ना. स्टार्ट झालंय. हो ना, किती मोठा शॉप आहे. आणि वस्तू बघा, आय एम शुअर हे जे पर्सेस वगैरे आहेत ना, यांचे प्राइजेस हे लाखोवर असतील. हा डिअरचा शॉप आहे आणि हा ओपन आहे. मे बी आपण ट्राय करूया, बघूया. क्लच बॅक नाही. ओ शेट, नाही यार, क्लोज झालेला आहे. हे बघा, मला वाटलं लाईट चालू आहे, मी आज जाऊन त्या बॅगची प्राइस विचारणार होती. शेट. छान आहे. चला, बेटर लक नेक्स्ट टाइम. आपण थोडं लवकर येऊया आणि बघूया. हे मॉल मध्ये हॉटेल्स आहे, तिथेच खाली ग्राउंड फ्लोर मध्ये मे बी एक ॲक्वेरियम आहे. आणि इतकं छान सुंदर फिश आहे, इतके छान कलरफुल आहे. बघा, वाव, ते सुंदर आहे. म्हणजे एकदम असं आपण पाण्यामध्ये आलोय, डीप सी मध्ये असं दिसतंय. वाव, खूप छान आणि खूप सुंदर आहे आणि खूप मोठं पण आहे ऍक्च्युली.